हॅलो, चला गवडी टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवायचा आहे. मॅचला लगेच सुरुवात करा. मॅन ऑफ द मॅच आपण देऊ आता. नाही मनोज नाही. चला मॅचला सुरुवात करायची आहे. थोडा आवाज वाढव ना मित्र. गवडीचं 12 प्लेयर चला गवडी टीमला कॉल दिला जाईल. जर पहिला चेंडू आपण हाताळायच्या अगोदर जर आपला 12वा खेळाडू नसेल तर 2 धावांची ही पेनल्टी असेल. आयोजकांकडून ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. थोडंसं स्पीडअप घ्या प्रत्येक खेळाडूंनी. हॅलो हॅलो, आवाज वाढव ना मित्र. थोडा कमी कुठं फिरावं. चला याच्यानंतर BCC करंजे टीम आपणही सज्ज राहायचं आहे. यामध्ये जो जिंकेल तो आपल्या समवेत खेळणार आहे. चला मॅचला सुरुवात होईल. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीमनं धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या मॅचेस जिंकल्या गेल्यात. पण आता जर आपण पाहिलं तर पुनवडी टीमनं पुन्हा एकदा टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि गवडी टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. म्हणजे आता गवडी टीमला धावा जमवाव्या लागतील. पहिल्या मॅचमध्ये पुनवडी टीमचं गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं होतं आणि पुन्हा त्याच जोमानं मैदानामध्ये उतरले गेले. ज्या गोलंदाजाचा बोलबाला राहिला होता, ज्या गोलंदाजानं 2 षटकं हाताळली होती आणि या 12 चेंडूमध्ये त्यानं 4 धावसंख्या ही खर्च केली होती आणि 1 विकेट घेतलं होतं, तोच गोलंदाज आर्यन पार्ठे आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये त्याची गोलंदाजी बहरली गेली जाते. पुन्हा एकदा त्याला या मॅचसाठी पंचांचा इशारा आला. ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात होईल. पहिला चेंडू घेऊन निघेल आर्यन पार्ठे. हा गोलंदाजी मार्गवरती येतोय. पहिला चेंडू खेळला जातोय. बॅटची एज आहे. सिंगल धाव घेतली जाईल. श्रीगणेशा केला जातोय एकेरी धावेनं. आजच्या प्रेक्षकांचा विचार केला तर आपण दोन्ही साईडला 2 कॅमेरे आहे. 2 कॅमेऱ्यांमध्ये क्षणचित्र टिपले जात आहेत आणि अचूक माहिती आज जर आपण मैदानाकडे जर आपण पाहिलं ना तर या कॅमेऱ्यामध्ये अचूक माहिती टिपली जाते. क्षणचित्र टिपले जात आहेत आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. असं प्रेक्षेपण काही आयोजकांना लाभलं जातं. आज या स्पर्धेसाठी जे ASC लाईव्ह आपल्याला भेटलंय हे उत्तम प्रेक्षेपण. पुन्हा एकदा आर्यन थोडीशी दिशा भरकटली. पंचांनी 9 बॉलचा इशारा दिलाय. आता दिशा भरकटले +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. येणारा चेंडू हा प्लेट असणार आहे. ओके ओके. दिखेगा तो भी करेगा ना. दिखते टाइम पे भी बोलना चाहिए. वो लाइव जो देख रहा है ना उसको भी. पुन्हा एकदा खेळ केला. इथे जर आपण पाहिलं तर फेकी केली जाईल. 1 सिंगल धाव घेतली जाते. एक सिंगल धाव घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. हा प्लेटचा चेंडू होता. त्या पद्धतीने खेळला जात नाहीये. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 3 आकड्यावरती पॉवर प्ले क्रमांक 1. 4 झाले का? नो प्लस डिक्लेअर आहे. त्याने घेतली नाही. 1 धाव ऍड कर. 4 धाव प्लस 1 हे डिक्लेअर आहे. आर्यन पार्टी निघतोय गोलंदाजीसाठी. हा खोलवरचा चेंडू होता. ओमकारनं त्याला फक्त दिशा दिली जाते. फेकी करत असतानाच 1 सिंगल धाव ही जमवली जाते. बरोबर आहे ना. हा प्रयत्न राहिलाय. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावला जाईल. चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. फेकी केली जाते. अनिकेत पार्ठे तिथपर्यंत पोहोचला. चेंडूची फेकी करत असतानाच 2 धावसंख्या ही जमवली जाते. हा प्रयत्न राहिले पुनवडी टीमकडून जर आपण पाहिलं तर अनिकेत पार्ठे
हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि बाउंड्री लाईनवरती जर आपण पाहिली तर फलंदाजांची डोकीदुखी ठरणारा क्षेत्ररक्षक, उत्तम क्षेत्ररक्षण केलंय त्यानं. मिड विकेट आणि लॉंग ऑन हे मोठं रिझन आहे आणि हे मोठं रिझन त्याच्याकडून हाताळलं जातंय. उत्तम क्षेत्ररक्षणाचा नजारा बघायला भेटला जातोय. आणखी एक मोठा फटका खेळला जातोय. अनिकेत धावला जाईल तोपर्यंत चेंडू लॉंगॉनच्या रिजन मध्ये निघून चाललाय. प्रवीण पारठेच्या बॅट मधून हा दमदाव चौकार आलाय. आता आक्रमण चढवलंय. पॉवर प्लेचं षटक प्रवीण पारठे हा फलंदाजीसाठी आहे. पहा रिप्ले कॅलिटास बघतोय आपण आणि हा चेंडू निघून चाललाय. वन बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी हा चौकार आलाय. आता आक्रमण चढवलंय या पॉवर प्ले क्रमांक 1 साठी आर्यन पारठे. महत्वाचा चेंडू हा निघून चाललाय डिक्लेअर स्वरूपात 1 धावेसाठी. षटक क्रमांक 1 इथं संपला जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावसंख्या, बेदबाद 12 ही सुरुवात झाली. प्रवीण पारठे प्रवीण आणि ओमकारची जोडी. प्रवीण पारठे क्षेत्ररक्षणासाठी जर आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या रिजन मध्ये आहेत. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीमला प्रवीण लाभलेत, पण विन कोण होईल याकडे लक्ष असणार आहे प्रत्येक खेळाडूचं. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. सुमित पारठे गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 साठी आणला. आता हॅलो हॅलो थोडा आवाज वाढव ना. थोडासा वाढव. माईकचा फिरवू दे पण इथं गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर तिथपर्यंत पोहोचला. विजय पार्टी फेकी करत असतानाच ही 2 धावसंख्या जमवले. परफेक्ट थ्रो म्हणावं लागेल विजय पार्टी यांच्याकडून. ज्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षण केलं या एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 धावसंख्या ऍड केली जाईल. 2 धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या 14 आकडेवरती जाऊन पोहोचल्या. सुमित पार्टे हा आपल्या रमेवर निघतो या गोलंदाजीसाठी. खोलवरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू उचललाय. फेकी केली जाईल. आणखीन एक सिंगल धाव. सिंगल धावा ह्या जमवल्या जात आहेत. प्रवीण पार्टे 6 चेंडूचा खेळ केलाय. 10 आकडेवरती खेळतोय. ओमकारनं 3 चेंडूचा खेळ केलाय. काय झालं? आणि आता विजय पार्टीकडून चूक झाली. चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. थोडासा चुकला. विजय पुढे आला. त्याच्यानंतर चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. हा रिप्ले आपण बघतोय आणि रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर हा चेंडू विजयपर्यंत पोहोचला होता, पण विजय हा खूप पाठीमागे आला आणि चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघून चाललाय. 4 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. 19 धावसंख्या धावफलकावरती आले. पुन्हा एकदा सुमित गोलंदाजीसाठी तयार झालाय. फुलटा चेंडू त्याच पद्धतीने खेळवला जातो. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथं. आता विजयनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फेकी केली जाईल पण 2 धावा रोखू शकला नाही. आणखीन 2 धावा ऍड केल्या जातील आणि धावसंख्या थांबवणं अशक्य होत चाललंय. 21 आकडेवरती अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सुमितनं 4 चेंडू हाताळलेत. 9 धावसंख्या ही खर्च केले. 1 चुकीमुळे ही चौकार निघून चालला होता. पुन्हा एकदा सुमित त्यात जमवाना निघाला गोलंदाजीसाठी. आता प्रयत्न राहिलाय. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये असणार आहे आणि अनिकेत पारठे याच्याकडून आणखीन एक चूक होत्या. चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. वन झेल घेत असतानाच थोडासा फसला गेला. झेल सुटला आणि चौकार हातामधून निघालाय. सुमित
हा येणारा शेवटचा चेंडू निघतोय. अतिरिक्त चेंडू आला इथं व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय पंचांकडून. थोडीशी दिशा सुमितची भरकटली गेली. हा एक्स्ट्रा धावसंख्या खर्च केली जाते म्हणजे 5 चेंडूमध्ये 14 धावसंख्या आतापर्यंत ही खर्च केली सुमितनं. थोडासा मागळा ठरला जातो या षटकामध्ये. प्रवीण याची उत्तम फलंदाजी राहिली. थोडासा पुढे आला, फटका खेळला गेला. गुडघा टेकून या फटक्यावरती आक्रमण चढवलंय, चेंडूला पाठवून दिलंय. 6 धावांसाठी आलाय तो मोठा फटका. प्रवीण धनावडेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. काय फटका खेळलाय. हे गुडघा टेकवला आणि त्या चेंडूला मिड विकेटच्या रिजन मध्ये पाठवलं. या पंकज होता तिथं, त्याच्याकडून ही चूक झाली. पण रिप्ले जरूर बघतो. या फेकी केल्यानंतर एक गुडघा टेकवलाय आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या रिजन मध्ये. हातामधून निसटलाय चेंडू. हा झेल होता, महत्वाचा झेल होता, पण झेल सोडलाय, जीवदान दिलं या प्रवीण धनावडेला. आता मनोज पार्टे आलाय गोलंदाजीसाठी. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेतली, मनोज पार्टे गोलंदाजीसाठी तयार झालाय. खोलवरचा चेंडू थोडीशी अडचण करणारा गोलंदाज आहे. जी डिलिव्हरी जर आपण पाहिली तर उंची देऊन चेंडू हा स्लोअर पद्धतीने केली जाते आणि ओमकार थोडासा फसला जातोय. एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 33 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली. षटकाच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर 16ची सरासरी राखली जाते. धावसंख्या 33 आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावला, फटका खेळलाय, संधी आहे पण कोणताही क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडूची फेकी केली जाते. आणखीन एक सिंगल धाव घेतली जाते. मनोज पार्टे ही गोलंदाजी जर आपण पाहिलं तर फलंदाजांना थोडीशी डोकीडोकी ठरली जाते, कारण एकेरी धावा जमवल्या जात आहेत या षटकामध्ये. म्हणजे कमी धावसंख्येचं षटक या 2 चेंडूवरती हाताळलं गेलंय. मनोज पार्टे यांनी पुन्हा एकदा त्याच जोमानं तयार होतोय गोलंदाजीसाठी. आणखीन एक खोलवरचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षण केलं जातंय. क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं गेलं पण एक धाव इथं वाचू शकला नाही. प्रवीण धनावडे पुन्हा एकदा सज्ज झालाय. फटका खेळलाय, चेंडूला उंची दिली जाईल. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सरसावलाय. पंकज पार्टे तिथपर्यंत पोहोचला, झेल पकडला. पहिला झेल सोडला होता आणि षटकार दिला होता, पण आता इथं झेल पकडलाय. ही खेळ इथं संपुष्टात येते. एक मोठी खेळी राहिली. धावसंख्या 35 मध्ये 27 धावांची खेळी प्रवीण धनावडेची राहिली. पहिलं विकेट इथं गमावलं जाते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. आता निसर्ग मैदानामध्ये आलाय. फटका खेळला जाईल सिंगल धावेसाठी. एक सिंगल धाव आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. नाही मॅच होते बरोबर. नाही होते स्पीडअप काय खेळल्याशिवाय. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे इथं. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला जातोय. एक सिंगल धाव. 3 षटकांचा खेळ संपला. मनोजाची आणखीन एक महत्वाची गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. जर आपण पाहिलं तर मनोजनं 4 धावसंख्या खर्च केली आणि महत्वाचा फलंदाज इथं बाद केलाय तो प्रवीण धनावडे याला. 27 आकड्यावरती 27 धावांचं योगदान दिलं गेलं प्रवीण धनावडे यांनी. आता शेवटचं षटक सनी याच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाते. काही अगोदरच्या मॅचमध्ये त्याच्यावरती जो भरोसा ठेवला होता आणि त्याच उमेदीनं ही गोलंदाजी केली होती ती सनी यांनी. शेवटच्या गोलंदाजीसाठी त्याचा पर्याय निवडला गेलाय. आता ओमकार आणि निसर्गची जोडी मैदानामध्ये आहे. हॅलो. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्यांच्या मार्फत राहिला आहे राजेंद्र श्रीरंग शिर्के यांचं इथं आगमन झालंय.
शाखा अधिकारी शिवज्योती सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई यांचं इथं आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. चला विनंती केली जाईल नितीन वेंदे, किरण चिकणे आणि सचिन मोरे आणि विजय चिकणे, अजय चिकणे आपण मंचावरती या स्पर्धेमध्ये आपण आलाय. आपली टीम इथं सहभागी झाली तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित केलं जाईल. आपण मंचावरती या. धावसंख्येचा विचार केला तर एका चेंडूचा खेळ इथं झाला आहे आणि एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती खर्च केली जाते. गोलंदाज सनी हा गोलंदाजीसाठी तयार होतोय. समोरच्या दिशेमध्ये हा फटका खेळला जातोय. दोन धावा ऍड केल्या जातील. 2 धावेनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 38. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रयत्न राहिला. फटका खेळला. क्षेत्ररक्षक सरसावला जातोय. जर आपण पाहिलं तर मल्टी स्क्रीन आपल्याला बघायला भेटली जाते. जननी देवी चषक 2025 पर्व 6. या पर्व 6 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचा खेळ उभारला गेलाय. शेवटचं षटक जर आपण पाहिलं तर सनियाचं आहे आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. 40 धावसंख्या धावफलकावरती आली. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूमध्ये 4 धावसंख्या ही खर्च केली आहे. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राम धनावडे हा फलंदाजीवरती आहे. 2 चेंडूचा खेळ राहिला आहे. त्यामध्ये 4 धावसंख्या, महत्वाची 4 धावसंख्या ही रामनं जमवल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. हा प्रयत्न राहिलाय. फटका खेळलाय. चेंडूला पाठवून दिलाय. मिड विकेटच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी आलाय तो हा मोठा फटका. षटकारानं इथं सन्मान दिला जातो. या धावसंख्येचा वेग वाढला जातो. धावसंख्या जर आपण पाहिली हा रिप्लाय केली साहेब बघतोय आपण नक्कीच मोठा फटका हवेमध्ये खेळला गेला आणि चेंडूला पाठवलंय. मिड विकेटच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी हा षटकार आलाय. पुन्हा एकदा फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक सरसावला गेला. आणखीन एक चौकार येतोय. म्हणजे 2 चेंडू किती महत्वाचे ठरले जात आहेत. धावसंख्येचा वेग वाढला जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या आकड्यावरती. म्हणजे अर्धशतक धावबलकावरती आले. 2 फलंदाज बाद जरूर झालेत पण येणारे आक्रमण आता राम धनावडेच्या बॅट मधून हे आक्रमण चढवलं जातंय. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा आक्रमण चढवलं. फटका खेळला जातोय आणि हा महत्वाचा षटकार राम धनावडेच्या बॅट मधून आलाय. महत्वाची फलंदाजी राहिली. ज्यावेळी तो शेवटच्या षटकासाठी आलाय. एक मोठी खेळी केली. 56 धावसंख्या धावफलकावरती आलीत आणि 57 धावांचं टार्गेट असणार आहे. चला विनंती केली जाईल किरण चिकणे, अजय चिकणे आहे, त्याचप्रमाणे सचिन मोरे, नितीन वेंदे आपण मंचावरती या. आपला नामोल्लेख केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित केलं जाते आणि आपण स्क्रीनवरती बघतो या 2 जोडी एक महत्वाची भूमिका बजावत. जर आपण पाहिलं तर राम धनावडेच्या बॅट मधून ही घणाघाती खेळी निघाली. 5 चेंडूचा सामना केलाय. 20 धावसंख्या धावफलकावरती जमा केली आणि एक उच्चांक स्कोर करण्यासाठी ही महत्वाची भूमिका बजावली जाते. प्रवीणच्या बॅट मधून 12 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी निघाली आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकासाठी आला तो राम. त्यानं 5 चेंडूचा खेळ केला आणि धावसंख्या जर पाहिली तर त्यानं 20 जमवली. महत्वाची धावसंख्या असणार आहे.
आता 30 चेंडूमध्ये 57 धावसंख्या. पुनवडी टीमला धावांचा पाठलाग करायचा आहे. तर जाऊया सन्मानकडे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे कार्यरत आहेत तर नितीन वेंडे त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. माईची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मान केला जाईल. जननी देवी चषक 2025 ची स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि या स्पर्धेमध्ये सहभाग दाखवला ते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कुसुंबी गावचे सुपुत्र नितीन वेंडे. त्याचप्रमाणे अजय चिकणे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाईल. त्याचप्रमाणे किरण चिकणे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाईल. चला स्पीडअप घ्या. ओपनर जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. तू चेक कर ना जरा. अरे लय वरडायला लागते. प्रवीण आहे ना. हा. त्याचप्रमाणे सचिन मोरे लेजंड खेळाडू कुसुंबी गावचे आज त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाते. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. चला मॅचला सुरुवात करून घ्या. माईक चेक करा जरा. माईक नाही ते पुढे पूर्णपणे ते बोलताय. थोडं का थोडं की मग सांगा तू थोडं. तेच सांगतोय थोडं सायलेंट इकडे थोडा गाडी करा. ह्या बाजूलाच करा तुम्ही. हे नाही हे गेट त्या बाजूला डायरेक्शन करा. चेक करा ना. चेक करा जरा. वाटते आवाज कसा वाटतोय. कोणाला सांगायचं झूम कर पवन बॉल ऊपर झूम कर दे. ओ गणेश अरे हा साला आहे ना हा साला या बाजूला का या बाजूला ठेवायची. जास्त नको नको. अरे त्याला सांगून मग तो आवाज आहे ना किसका सुनेगा किसका गाना सुनेगा हे पुढे सगळा आवाज जातोय. आवाज येतोय चांगला. आपल्याला इथं ते लागतं नाही जोर लावायला. हॅलो हॅलो. चला मॅचला सुरुवात केली जाते. पहिलं षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं आवाज कमीच येतोय. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर संख्येच्या बॅटमधून हा फटका निघाला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 6 आकड्यावरती. प्रवीण पार्टे हे जर आपण पाहिलं तर त्यांचा विचार केला जाईल. त्यांची फलंदाजी जर आपण पाहिली तर सर्वांची आतुरता असणार आहे प्रवीण पार्टेवरती, कारण की त्यांना याच्यानंतर फलंदाजीसाठी उतरायचं आहे आणि त्यांचा प्रेक्षकवर्ग जर पाहिला तर मोठा आहे प्रवीण पार्टे यांचा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रवीण धनावडे तयार होतोय. फटका खेळला गेला. गॅप छोडला जाईल. क्षेत्ररक्षक धावला जातोय. तोपर्यंत चेंडू जर पाहिलं तर 4 धावांसाठी आला. हा पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. हा आणखीन एक चौकार येतोय. संकेत पारठे थोडासा आपल्या आजारी होता आणि काही दिवस क्रिकेटपासून लांब होता, पण आज त्यातून तो सावरत आहे आणि आज आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा त्याच जोमानं तयार झालाय आणि आज त्याची खेळी जर पाहिली तर उत्तम राहिली आपल्या टीमसाठी. पुनवडीचा जर फलंदाज संकेत, एक मोठी जबाबदारी आहे संकेतवरती आणि त्या पद्धतीने त्याचा खेळ हा मैदानामध्ये राहिला गेलाय. जर आपण पाहिलं तर उत्तम समालोचनही करतात. आमच्या समेत काही वेळा जोडले गेलेत संकेत पार्टे, पण आज आपल्या टीमसाठी हा महत्त्वाचा खेळ केला जातोय. प्रवीण धनवडे पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजीसाठी. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला तर ओमकार आहे आणि झेल पकडली जाते. महत्वाची फलंदाज जर आपण पाहिलं तर संकेत पारठेला परत पाठवण्याचं काम प्रवीण धनवडे यांनी केलं.
महत्वाची विकेट बाद होऊन परतला जातोय. जो झेल पकडला ना आता महत्वाचा झेल ओमकार धनावडेनं पकडला. 4 धावा जरूर खर्च केल्यात. 4 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर संकेतनं 10 धावांचं योगदान दिलं गेलं. पॉवर प्ले मध्ये थोडासा फसवला आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकवला तो प्रवीण धनावडेने. आपण रिप्ले मध्ये बघतोय हा फटका खेळला थोडासा उंची देणार होता. अवघड पद्धतीने हा फटका खेळला गेला आणि मैदानमध्ये जर आपण पाहिलं तर ओमकार तिथं तैनात होता. सहजरित्या हा झेल पकडला आणि पहिलं विकेट संपादन केलं जात आहे. म्हणजे त्यासाठी जर आपण पाहिलं तर पॉवर प्ले क्रमांक 1 साठी प्रवीणला आणलं गेलं आणि त्यानं चोख कामगिरी बजावली. धावसंख्या 10 खर्च केली जरूर पण महत्वाचं विकेट जर पाहिलं तर बाद होऊन परतलाय. आता मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर पंकज हा हिटर आहे. एक मोठी खेळी करू शकतो पण आज त्याच्यावरती पूर्ण मदार दिली गेली. 3ऱ्या क्रमांकासाठी आलाय. आता इथून पुढचं जर आपण पाहिलं तर 25 चेंडू आणि 47 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे पुनवडी टीमला आणखीन एक विजय मिळवण्यासाठी. दोन्ही टीम लढत आहेत या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी. त्यांचा खेळ चालला आहे जरूर. 26 चेंडूचा खेळ करायचा आहे. फटका आल्या पावली पंकजच्या पॅटमधून निघालाय. 2 फलंदाज 2 क्षेत्ररक्षक धावले जात आहेत पण यावरती जर आपण पाहिलं तर सिंगल या धावेसाठी हा फटका खेळला जातोय पंकजच्या बॅटमधून. मनोज आहे का पंकज आहे? मनोज पार्टे याला 3ऱ्या क्रमांकासाठी पाठवलंय. आज जर पाहिलं तर या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती घेतली आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेमधील 2री हॅट्रिक मनोज पार्टेच्या नावावरती गेली. पुन्हा एकदा प्रवीण निघतोय. हा महत्वाचा चेंडू राहिलाय. चेंडू निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये खाली बसा रे पुढे स्कोर खाली बसा. आणि हा डॉट चेंडू आला. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर. नितीन मोरे आणि त्याच समेत जर आपण पाहिलं तर किरण चिकणे आपण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित केलं जाईल. विनंती असेल. चला थोडस स्पीड वाढवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम गवडी टीम 14 धावसंख्या धावफलकावरती आहे. 14 धावसंख्या ही धावफलकावरती आहे. इथं काय झालं? खाली बसायचं उभं राहिलं 12 असेल. 12 असेल. चला आपण थोडस चेंजेस करतोय. तर धावसंख्या ही 11 आहे धावफलकावरती. एका षटकाचा खेळ संपला आहे. नितीन मोरे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. आपण मंचावरती या. नितीन मोरे यांना विनंती केली जाईल. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. वैभव सपकाळ वेगवान गोलंदाज आहे. थोडासा पहिल्या मॅच मध्ये फसला होता पण त्याच उमेदीने या मॅच मध्ये तयार होतो. या आपटलेला चेंडू खेळताना थोडीशी अडचण होते कारण की थोडीशी उंची कमी आहे अनिकेतची आणि हा चेंडू खेळताना त्याला थोडासा मेहनत घ्यावी लागली आणि हा एक सिंगल धावेसाठी नितीन मोरे यांचं इथं आगमन झालंय. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित केलं जाईल. पुन्हा एकदा वैभव निघतो गोलंदाजीसाठी. हा अतिरिक्त चेंडू आहे. पंचांनी हा अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव इथं घेतली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 13 आकड्यावरती एका चेंडूचा खेळ संपला आहे. षटक क्रमांक 2 वैभव सपकाळ मोठासा रनअप त्यावरती स्वार होतो या आपल्या गोलंदाजीसाठी. फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाते पण चुकीचा थ्रो. त्यावरती जर आपण पाहिलं तर आणखीन एक धाव जमवली जाते. एक चूक मागात ठरली जाते. म्हणजे परफेक्ट थ्रो केला असता तर धावची त्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता पण चुकीचा थ्रो. त्यावरती 2 धावसंख्या. संतोष गायकवाड यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जातंय. त्यांचं इथं आगमन झालंय. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये त्यांचे बहुमूल्य असा सहकार्य राहिलंय या स्पर्धेसाठी. हा प्रयत्न राहिलाय. फटका खेळलाय पण हा महत्वाचा चेंडू डॉट आलाय. चला याच्यानंतर BCC करंजी टीम आपण तयार व्हायचं आहे.
धावसंख्येचा विचार केला तर 15 धावसंख्या धावफलकावरती आले. 21 चेंडूचा सामना करायचा आहे आणि 42 आणखीन एक डॉट चेंडू. आता गोलंदाजी थोडीशी बहरली. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर वातावरण जास्त थंड होतं आणि गोलंदाजाला तशी मुभा भेटत नव्हती. गोलंदाजी करत असताना थोडीशी चूक झाली जरूर वैभवकडून, पण यावेळी त्याची गोलंदाजी उत्तम राहिली. काही चेंडू जर आपण पाहिले ना तर त्यांनी डॉट हाताळले. पुन्हा एकदा त्यात जोमानं तयार झालाय. अनिकेत पार्ट्या हा फलंदाजीसाठी थोडेसे उंचीवरून जाणारा चेंडू फटका खेळला जातोय, पण गोची क्षेत्र निवडलं जात आहे. किती महत्वाचं षटक हाताळलं जात आहे या वैभवकडून. आणखीन एक सिंगल धाव. 5 धावसंख्या या षटकामध्ये खर्च केल्या. 16 धावसंख्या धावफलकावरती आली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये महत्वाचा फलंदाज जर पाहिलं तर संकेत परलला आहे आणि जबाबदारी आहे त्या मनोज आणि अनिकेत वरती. आता प्रयत्न केलाय. चेंडूला उंची आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय का नाही. ओमकार थांबला गेला कारण की जेल होऊ शकणार नव्हता. हा त्याच्या मनामध्ये आल्यानंतर थांबला गेला. इथं जेल सुटलाय आणि 2 धावसंख्या ही खर्च केली जाते. 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या एकच धाव घेतली जाईल. पंचांची नजर अचूक आहे, भेदक नजर आहे आणि त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला गेला. एक सिंगल धाव कमी केली जाईल. 1 धाव ऍड केली जाते. एकेरी धावेनं जर पाहिलं तर धावसंख्या 17 आकड्यावरती जाऊन पोहोचली. ती एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर ही धावसंख्या पुनवडी टीमनं धावांचा पाठलाग करत असताना जमवल्या. लास्ट रन झाला. ठीक आहे रे. 16 होती ना. 18 बघ नी 17 रे. 11 एक मन शॉट आहे. हां 1 2 3 आता षटक क्रमांक 3 साठी ओमकार धनावडे आलाय. आता 17 ज्या वेळी ओमकारला आणलं गेले त्यावेळी कमी धावसंख्येचं षटक ओमकारनं हाताळलं गेलंय. बॉलर कोण आहे? आता इथून पुढचा प्रवास जर आपण पाहिलं तर 12 चेंडूचा असणार आहे आणि 12 चेंडूंमध्ये 40 धावसंख्या जमवायची आहे. पुनवडी टीमला थोडंसं घडतर प्रवास असणार आहे. षटकाच्या पाठीमागे 20 धावसंख्या ही जमावी लागणार आहे. ओमकार निघतोय गोलंदाजसाठी. आल्या पावली मोठा फटका खेळला जातोय. अनिकेत पारडेच्या बॅट मधून एक दमदार मोठा फटका निघाला जातोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. चौकार आलाय. चौकार आहे का? गडबड करू नका जरा. थांबा मला. बॅट्समन कोण आहे? अरे थांबा. ए तुला सांगतो मी तेव्हा आजवर तू सांगतो तेव्हा आजवर सांगतो मी त्याला. थांब नाही तर मग आपल्याला वाजवतील. असू सांगतो कोण मी. कोण कोण नाही सांगतो त्याला. सांग कोण सगळं बोलला तर विषय संपला ना. सकाळ झाली त्यांची कधी शुक्रवार गेला बसून असा शनिवार पण तिथं आहे म्हणा. शनिवार रविवार आहे आज 10 वाजले. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार थोडासा टप्पा फसला गेलाय. पंच वळलेत. अतिरिक्त चेंडू हा घोषित केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ए मित्रा इकडे बघ. ए त्याला इकडे बघ. मी तुला आवाज दिला ना तू वाजव. तुला मी देतो आवाज वाजव. चला जाऊया. धावफलकावरचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपला आहे आणि 25 धावसंख्या आहे. आता इथून पुढे 15 आणि 32चं समीकरण समोर आलंय. म्हणजे या षटकातले 3 चेंडू झालेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा ओमकार निघतोय गोलंदाजसाठी. आणखीन एक मोठा प्रहार चढवला जाईल. संधी भेटली. क्षेत्ररक्षक सरसावला जातोय पण आता झेल पकडला जातोय. अनिकेतची खेळी संपुष्टात आली. अनिकेतचा जर प्रवास जर आपण पाहिला तर थोडीशी संतगतीने सुरुवात झाली जरूर, पण त्याच्यानंतरचा खेळ जर पाहिला तर एक चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जमवली. 5 धावसंख्या 6 चेंडूच्या पाठीमागे जमवली जाते आणि ज्याच फलंदाजाची आतुरतेने आपण वाट बघत होतो
तोच फलंदाज प्रवीण पारठे 40+. आज जर आपण पाहिलं तर आपल्या टीमचा हुकमी एक्का, पण आज आपल्या नवीन खेळाडूंना संधी दिली जाते आणि नवीन खेळाडू इथं खेळले जात आहेत. आणि आज जबाबदारी आली, ती जबाबदारी प्रवीण पारठेनं ज्या ज्यावेळी गरज होती त्यावेळी त्यानं उत्तम फलंदाजी केली होती, पण आता गरज मोठी आहे त्याच्यावरती. जर आपण पाहिलं तर अनुभव चांगला आहे आणि फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरला जातो. या 14 चेंडू हातामध्ये असणार आहेत. 32 धावसंख्या ही जमवायची आहे हा विजय संपादन करण्यासाठी. हा येणारा चेंडू ओमकार निघतोय घेऊन. बाईकचा इशारा पंचानं पोहोचवला आहे आमच्यापर्यंत. एक सिंगल धाव ऍड केली जाईल. आता या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे ओमकार याचा. 26 धावसंख्या धाबलकावरती 31चा प्रवास असणार आहे तो पुनवडी टीमसाठी. खोलवरचा चेंडू होतो, त्याला फटकावला जातो. या फेकी केली जाईल. यष्टीरक्षकाकडे फेकी केली जाते. एक सिंगल धाव घेतली जाते. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या चला उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 6 मध्ये 30 धावांचा प्रवास पुनवडी टीमसाठी सुरुवात होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक. चला बीसीसी करंजी टीम आपला करणार टॉस का बॉक्स मध्ये इथं पाठवायचा आहे. याच्यानंतर जो जो जिंकेल तो आपल्या समेत खेळणार आहे. तर शेवटचं षटक गोलंदाज अविनाश शेवटच्या षटकासाठी आलाय. 6 चेंडू 30चा प्रवास. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू हाताळला जातोय अवीकडून आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एक अतिरिक्त धाव. 6 30चा प्रवास सुरू होतील. अविनाश निघतोय गोलंदाजीसाठी. फुलटा चेंडू यावरती प्रहार चढवला आहे, पण एक सिंगल धाव इथं घेतली जाईल. वनडे या स्वरूपामध्ये. आता 4 चेंडू आणि अविनाश निघतोय. येणारा चेंडू प्रहार चढवला आहे. प्रवीण पारठेच्या बॅट मधून एक दमदार फटका निघाला जातोय. त्या चेंडूला पाठवून दिलंय. 6 धावांसाठी आलाय तो हा षटक. हा प्रयत्न राहिला जरूर. एकेरी धाव घेतली जाते. पुन्हा एकदा अविनाश तयार झालाय गोलंदाजीसाठी. थोडासा पाठीमागून जाणार हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आला इथं. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. अनिकेत जर आपण पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ केलाय. 5 आकड्यावरती खेळतोय अनिकेत पारठे. हा महत्वाचा चेंडू राहिलाय. डॉट चेंडू आलाय, म्हणजे कमबॅक करणारा हा चेंडू होता. त्यावरती कोणतीही धावसंख्या खर्च केली नाही अविनाशाने. आता उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक. आणखीन एक डॉट येतोय. आता उर्वरित औपचारिकता असणार आहे मॅचची. चला बीसीसी करंजी टीम टॉससाठी यायचं आहे आणि या मॅचचा जर आपण पाहिला तर शेवट केला जाईल आणि विजय संघ ठरली जाते ती गवडी टीम. विजय संघाचं आपण हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे पुनवडी टीम धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी कमी पडली गेली. हार्ड लक बॅड लक टीम. चला जाऊया टॉससाठी.
चला गवडी टीम कर्णधार या आणि BCC करंजे टीम दोन्ही कॅप्टन या. तर विनंती केली जाईल श्रीकांत सिरके आपण या. आता या ही महत्वाची मॅच असणार आहे दोन्ही टीमसाठी. तर टॉस केला जाईल. चला हेड आणि टेल असणार आहे. कॉइन स्विंग केला जाईल आणि टॉसची मागणी कोण करत आहे. चला करंजेचे कर्णधार इथं टेल आला आणि निर्णय काय असेल. हॅलो, मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आर्यन पार्टे. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राम. कृपया आपण देखील या ठिकाणी या. आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. हॅलो, तर ह्याच्यानंतरचं आयोजन कुसमी गावाचं आहे. तर विनंती असेल ज्या संघाने सहभाग घेतला आहे त्यांचा प्रतिनिधी आणि एक कमिटी मेंबर जो इथं सदस्य प्रवीण पार्टे आपण इथं हजर आहात. तर लॉट्स इथं पाडण्यात येत आहेत. तर आपण इथं हजर राहायचं ही विनंती केली जाते. ह्याच्यानंतरचं आयोजन कुसमी गावाचं आहे. तर संघाचा प्रतिनिधी आणि कमिटी मेंबर आपण इथं हजर राहा. आणि दोन्ही मॅन ऑफ द मॅच राहिले त्यांना आपण या. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तो आर्यन पार्टे आपण या. आणि आत्ताचा मॅचचा राम धनावडे आपल्याला विनंती केली जाईल आपण या लगेच. चला गवडी टीम आपण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. वेळ घेऊ नका, थोडंसं स्पीडअप घ्या. चला राम धनावडे त्यांना नंतर पोपट शिर्के यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी सामनावीरचे टी शर्ट देण्यात आलेत. मोठं सौजन्य लाभले या स्पर्धेसाठी. जाऊया या मॅचचं धावतं वर्णन करण्यासाठी किरण धनावडे. तर आज आपण या ठिकाणी पाहतोय घर बसल्या बसल्या मॅच आपण ASC लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑफिशियल यूट्यूब मीडिया पार्टनर आहेत आणि त्यांचं विशेष कार्य म्हणजे आपण जी झालेली मॅच आहे त्याचं त्याच्याला आपण हायलाइट्स पाहू शकतो. हे एक विशेष या वाहिनीद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर याचा सर्व प्रेक्षकांना आनंद, जे लाईव्ह प्रेक्षक आम्हाला जुळलेले आहेत त्यांना, ज्यांनी मॅच ही मिस केलेली आहे त्यांनी हायलाइट पाहू शकतात. ही एक वेगळी सुविधा आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते या वाहिनीद्वारे. यांचं नक्कीच या ठिकाणी कौतुक असेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. ASC लाईव्ह जे पार्टनर आहेत आम्हाला या ठिकाणी जुळलेले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि एक अतिशय सुंदर असं ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय चांगल्या मुवमेंट टिपल्या गेलेल्या आहेत. क्लिअरिटीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर असं ड्युअल स्क्रीनचं 2 कॅमेरे आपण त्यांचं देखील प्रक्षेपण पाहू शकता. स्कोर अपडेट जर आपण पाहिला तर अप्रतिम असा स्कोर अपडेट देखील पाहायला मिळतोय. नित्यंभूत माहिती जे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो, 40+ क्रिकेटमध्ये पाहतो, त्याचप्रमाणे लेजंड क्रिकेटमध्ये आपण जे पाहतो त्याच प्रकारची TV स्क्रीन आपल्याला आज घर बसल्या बसल्या पाहायला मिळते. ASC लाईव्ह अप्रतिम असं प्रक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळते. तर मॅच आता सुरू होणार आहे. BCC करंजे विरुद्ध गवडी दोन्ही मातबर संघ आहेत आणि यामध्ये ही मॅचच थ्रो फेकला गेला. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय.
तर धावफलकाचा विचार केला तर अवघ्या 3 धावा प्रत्येक चेंडूवर एक आणि एकच धाव खर्च केलेली आहे. वैभव याची चांगली गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं निरीक्षण पंचांचा थोडासा सल्ला मसला त्या ठिकाणी घेतला जाईल, परंतु 3 चेंडूंवर अवघ्या 3 धावा खर्च झालेल्या आहेत, ते तितकंच महत्त्वाचं.